द्वारा संचालित महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा 2026 साठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच या सभागृहामध्ये आलेल्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींचं देखील शब्दफुलांनी हार्दिक स्वागत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया आसनस्थ व्हावं। राज्यस्तरीय शिक्षक सेवा सन्मान सोहळा 2026 या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतोय राज्य समन्वयक माननीय श्री विकी येलमटे सर यांना आपण प्रास्ताविक सादर करावं। हॅलो सर्वांना नमस्कार। राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा 2026 शिर्डी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले धुरंधर नेतृत्व ज्यांनी माणसांचा हा अथांग जनसागर समोर उभा केला आहे ते आपले महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे अध्यक्ष आदरणीय श्री दीपकजी चामे सर। आजच्या प्रमुख पाहुण्या ज्यांना आजपर्यंत आपण ऑनस्क्रीन बघितलंय, वेगवेगळ्या भूमिकेमधून ते आजपर्यंत आपल्यासमोर आलेले आहे, त्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री आदरणीय श्री भार्गवी चिरमुले मॅडम। आपल्या आणखीन दुसऱ्या प्रमुख पाहुणे आदरणीय श्री गुंजनजी पाटील मॅडम। मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सदस्य बनून किंवा आपल्या परिवारातील एक सदस्य म्हणून सोबत असलेले आदरणीय प्रसिद्ध कवी आदरणीय श्री रोहितजी सिंघे सर। या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते माझे सर्व महाराष्ट्र शिक्षक पॅनलची सर्व टीम, त्यामधील राज्य समन्वयक, जिल्हा समन्वयक तथा सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत, ज्यांच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ते सर्व आजचे पुरस्कारार्थी, त्यांचे मित्र, त्यांचे नातलग आणि या त्यांच्या सर्वांचं मी महाराष्ट्र शिक्षक पॅनल सेवा सन्मान पुरस्कार सोहळा शिर्डी यामध्ये सगळ्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो। महाराष्ट्र शिक्षक पॅनल हे केवळ शिक्षकांना जोडण्याचं काम नाही करत, तर ते त्यांच्या कार्याचा सन्मान करून शिक्षण क्षेत्राला नवीन ऊर्जा देण्याचे कार्य करत आले आहे। ही शिक्षकांची म्हणजेच तुम्हा आम्हा सगळ्यांची मन जपणारी एक संस्था आहे। महाराष्ट्र शिक्षक पॅनल सन 2014 पासून अगदी मोजक्याच सहकार्यासोबत श्री दीपक चामे सर यांनी महाराष्ट्र शिक्षक पॅनलची सुरुवात केली, ज्याचा आज हा महासागर आपल्या समोर आहे। राज्यभरातील शिक्षकांना एकत्र आणून शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण, नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण, त्यांचा प्रसार आणि या माध्यमातून शिक्षकांना प्रेरणा देण्याचे अविरत कार्य आपण आजपर्यंत करत आहोत। यात काही उल्लेखनीय जे कार्यक्रम महाराष्ट्र शिक्षक पॅनल केले ते मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो। यात एकदिवसीय तंत्रस्नेही संमेलन जे शेगावला आयोजित केलं गेलं होतं त्यापासूनची सुरुवात आहे। त्यानंतर यवतमाळचे शिक्षणाची वारी, संभाजीनगरमधला शिक्षक पुरस्कार सोहळा, मागच्या वर्षी झालेला कोल्हापूरमधील शिक्षक पुरस्कार सोहळा, पुणे येथील झालेला शिक्षक पुरस्कार सोहळा हे त्यातले काही मोजकेच, ज्यामध्ये आपण तंत्रस्नेही संमेलनाचे सुद्धा आयोजन करून घेतो। आणि यानंतर आजचा म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा शिर्डी यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहेत। असे विविध उपक्रम विद्यार्थी, शिक्षक उपयोगी तथा पालक उपयोगी आपण हे महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या माध्यमातून करत असतो। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नवोपक्रमशील शिक्षक, गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थी केंद्रित कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचा गौरव व्हावा हाच आमच्या महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा उद्देश आहे। यासाठीच आपण हाचा कार्यक्रम आयोजित केला। हे कार्य केवळ पुरस्कार देण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्याही पुढे जाऊन शिक्षकांच्या कार्याला समाजात योग्य सन्मान मिळवून देणारी एक प्रेरणादायी चळवळ आपण या माध्यमातून उभी केली आहे। आजच्या काळात शिक्षकांचे कार्य समाजापुढे यावे, त्यांच्या नाविन्यपूर्णता उपक्रमांना प्रोत्साहन मिळावं आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा हाच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे। अशा शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठीचं व्यासपीठ या माध्यमातून आम्ही उभा करण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहोत। अशा या शिक्षक हित जपणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि राज्यभरातील नवोपक्रमशील शिक्षकांना प्रेरणा देणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर